सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्या सगळ्यांच्या घरात सकाळी एकच प्रश्न असतो, आज नाश्त्याला काय बनवायचं? आणि जर घरात कांदे असतील ना, तर अगदी झटपट आणि सगळ्यांना आवडेल असं काहीतरी बनवता येतं. आज आपण बनवणार आहोत मऊसर आणि बाहेरून छान कुरकुरीत असं कांद्याचं थालीपीठ. योग्य प्रमाण, योग्य पाणी आणि योग्य छोटीशी गुपित ट्रिक वापरली तर थालीपीठ कधीच तुटणार नाही आणि परफेक्ट खुसखुशीत बनेल. मस्त असं दह्यासोबत, हिरव्या चटणीसोबत गरमागरम थालीपीठ कसं बनवायचं? चला तर मग पाहूया. यासाठी सर्वप्रथम आपण 3 ते 4 मध्यम आकाराचे कांदे असे एकदम बारीक चिरून घ्यायचे आहेत. यामध्ये थोडंसं मीठ टाकून या कांद्याला मीठ लावून झाकण लावून एक 10 ते 15 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण मी रात्री या ठिकाणी 1 वाटी तांदूळ आणि पाव वाटी उडीद डाळ 5 तास भिजत घातली होती. 4 ते 5 तासानंतर आपण याची मिक्सरला अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर एका भांड्यामध्ये ती पेस्ट काढायची आहे. दुसरीकडे आपण भरपूर अशा हिरवी मिरची, आलं आणि लसूण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे. 10 मिनिटानंतर या कांद्याला असं पाणी सुटलं जातं, तर हे पाणी असं आपण पिळून काढायचं आहे. तर हे महत्त्वाची ट्रिक आपण वापरायची आहे. त्यामुळे आपण कितीही भरपूर प्रमाणात कांदा वापरला तरी आपलं थालीपीठ आहे ते अजिबात तुटणार नाही. आता आपण यामध्ये पेस्ट केलेली हिरवी मिरची, आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे. भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे. आणखी एक मी या ठिकाणी महत्त्वाची ट्रिक म्हणजे या ठिकाणी 2 टेबलस्पून घट्टसर असं दही घालायचं आहे आणि आता हे छान असं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. दही घातल्यामुळं आपली ही थालीपीठ आहे ते छान अशी खुसखुशीत बनतात. आता यामध्ये आपण काही पीठ मिक्स करायचे आहेत. या ठिकाणी 1 वाटी बाजरीचं पीठ मिक्स केलेलं आहे. 1 वाटी गव्हाची कणिक घेतलेली आहे. 1 वाटी या ठिकाणी बेसन पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी या ठिकाणी भाकरी आपण बनवतो ते ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. काही मसाले टाकूयात. या ठिकाणी धने आणि जिरे पावडर टाकलेली आहे 1 टेबलस्पून. ओवा 1 टेबलस्पून टाकायचा आहे. खायचा सोडा पाव टेबलस्पून टाकायचा आहे. चिमूटभर हिंग टाकायचा आहे. अर्धा टेबलस्पून या ठिकाणी हळद पावडर टाकायची आहे. 2 ते 3 टेबलस्पून या ठिकाणी तीळ टाकायचे आहेत आणि टेस्टनुसार मीठ टाकायचं आहे. आणि पाणी न घालता सुरुवातीलाच हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स केल्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून याचा छान असा गोळा बनवून हा झाकण लावून 10 मिनिटासाठी ठेवायचा आहे. 10 मिनिटं पीठ आपलं छान असं भिजलेलं आहे. तर या ठिकाणी एक कॉटनचं कापड घ्यायचं आहे आणि एक छोटासा असा गोळा करून थोडंसं पाणी सुरुवातीला त्या कापडाला लावायचं आहे आणि हातानंच असं आपण हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. सुरुवातीपासून लाटण्यानं न लाटता असं हातानंच थापलं म्हणजे एकदम छान असं खुसखुशीत हवं तेवढं पातळ असं हे थालीपीठ बनलं जातं. अशा प्रकारे थापून घेतल्यानंतर नंतर लाटण्याला थोडंसं पाणी लावून आपण अगदी त्याला फक्त ज्या ठिकाणी जाडसर वाटत असेल त्या ठिकाणी आपण हे असं पातळ करून घ्यायचं आहे. जास्त पण लाटायचं नाही. बोटाने त्याला थोडीशी होलं पाडायची आहेत आणि या ठिकाणी तवा आपला छान असा गरम झालेला आहे. सुरुवातीला या ठिकाणी तेल टाकायचं आहे आणि नंतर या ठिकाणी आपण जे थालीपीठ कापडावर थापलेलं आहे हे हळूच यावर सोडायचं आहे. वरून पाणी सोडलं म्हणजे थालीपीठ व्यवस्थित कापडापासून वेगळं होतं. आता या ठिकाणी आपण हे कापड काढायचं आहे आणि थोडंसं तेल शिंपडायचं आहे. त्याचबरोबर पाणी शिंपडून याला झाकण लावून एक मध्यम आचेवरती याला 2 ते 3 मिनिटं छान असं शिजू द्यायचं आहे. तोपर्यंत आपण दुसरीकडे थालीपीठ दुसरं बनवायला घ्यायचं आहे. कोणत्याही क्षणी व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अजूनही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. 2 ते 3 मिनिटांमध्ये आपलं थालीपीठ छान असं मध्यम आचेवरती कुरकुरीत भाजलं गेलेलं आहे. दोन्ही साईडवरून भाजण्याची अजिबात गरज नाही. पाहू शकता अजिबात चिटकत नाही आणि किती पातळ असं आपलं हे थालीपीठ तयार झालेलं आहे.
तर नक्की अशा प्रकारे थालीपीठ बनवून पहा. दह्यासोबत, चटणीसोबत किंवा कोणत्याही भाजी, उसळीसोबत हे थालीपीठ खूप छान आणि टेस्टी लागतं. अगदी सगळ्यांना आवडेल. अशा प्रकारचे थालीपीठ नक्की बनवा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.